शिरूर तालुक्यातील घोड धरणातून सुरू असलेली साकळाई उपसा जलसिंचन योजनेस शिरूर श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध। आमच्या हक्काचे पाणी दुसरीकडे का? शेतकऱ्यांचा सवाल आणि आक्रमकही। आधीच शेतकरी अडचणीत आणखी अडचणीत आणण्याचा अट्टहास का? ते अहिल्यानगरचे माजी खासदार कोण? ही योजना स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्णत्वास नेण्याचा अट्टहास का होतोय? ही योजना होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा। सध्या घोड धरणाची परिस्थिती अत्यंत बिकट असताना सुद्धा नवीन काय नगर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या राजकीय फायद्याच्यासाठी नवीन साकळाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याचा घाट घातलेला आहे। प्रत्यक्षात त्यांनी अभ्यासपूर्व हा निर्णय घ्यायला हवा होता। मुळात घोड धरण 10 TMCचं प्रस्तावित 10 TMCचं असताना 8.5 TMCचं धरण भरलेलं आहे। त्याच्यामध्ये आता गाळ आणि वाळू साचून खाली 5.5 TMCचं पाणी शिल्लक आहे। आत्तासुद्धा जर लाभार्थींची जर परिस्थिती पाहिली शेतकऱ्यांची तर आता शेवटच्या घटका मोजत आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा आमचं मत आहे की कुकडी साखळी प्रकल्पामध्ये 38.39 TMC पाणी असताना आणि शासनाचा सुद्धा आणि जनतेचा खर्च सुद्धा कमी होईल। हाच प्रकल्प कुकडीच्या धरणा म्हणजे विसापूर धरणामधून जर ते साखळी जर सुरू झाली तर निश्चितपणानं 500 कोटीचा म्हणजे कमी 500 कोटी लागतील आणि इथल्या सुद्धा शेतकऱ्यांना विश्वासात देऊन ह्या गोष्टी करायला हव्या होत्या। इथल्या सुद्धा लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे आणि त्या धरणाकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्पाचा उभा करण्याचा घाट घातलेला आहे। भविष्यामध्ये शेतकरी त्याच ताकदीने उभे राहून हा प्रकल्प कसा हाणून पाडता येईल यासाठी आम्ही सक्रिय आहोत। आज किती क्षेत्र घोड धरणावर अवलंबून आहे? आताची परिस्थिती काय? घोड धरणावर श्रीगोंदा आणि शिरूरमधली 39 गावं आहेत, 45,000 एकर क्षेत्र आहे। MIDCचा नवीन MIDC नावऱ्यामध्ये होऊन घातलेली तिकडे सुद्धा पाणी जाणार आहे। शिरूर शहराचा विस्तार वाढत आहे, तिकडे सुद्धा पाण्याची भविष्यामध्ये गरज आहे। कोरेगाव आणि रांजणगाव MIDCला सुद्धा त्याच ठिकाणीच पाणी जाते। शेतकऱ्यांच्या 450 उपसा आहेत। श्रीगोंदा शहराला काष्टी शहराला सुद्धा पाणी जात आहे। या सगळ्या गोष्टी माहीत असताना लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकीय स्वार्थापोटी तिकडच्या शेतकऱ्यांना पाणी पुरवठा व्यवस्थित होणार नाही आणि हे जे पहिले जे लाभार्थी आहेत ह्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे। मला हे पहिलं धरण झालेलं आहे घोड धरण मातीचं 12 धरण असताना हे घाट घातला नाही पाहिजे आणि हे पाणी जर त्यांना न्यायचं असेल तर विसापूर धरणामधून ते नेलं पाहिजे। अन्यथा पहिलं पाऊस सुरू झाल्या पहिलं घोड धरण भरून घेतलं पाहिजे। ही जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, पण वरली 4-5 धरणं भरल्याशिवाय खाली पाणी येत नाही। चोहो बाजूने हा इथल्या शिरूरचा आणि श्रीगोंद्याचा काही शेतकरी संकटात आलेला आहे। पुनर्विचार झाला पाहिजे एवढी तमाम शेतकऱ्याच्या वतीने मी अपेक्षा करतो। 5.5 TMC मधून 1.8 TMC पाणी 32 गावं आहेत तिथं आणि तेही क्षेत्र 24,000 एकर क्षेत्र आहे। त्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे आणि इथल्याचं सुद्धा नुकसान होणार आहे। हे व्यवहाराला धरून नाही, अंदाजे ह्या सगळ्या राजकीय स्वार्थासाठी तिकडच्या लोकप्रतिनिधी हा निर्णय घेतलेला आहे। आजच्या कंडिशनला साखळाई प्रकल्प नसताना सुद्धा शेवटच्या घटका मोजत्या तिकडचे सगळे शेतकरी शिरूर आणि श्रीगोंद्याचे जुने शेतकरी ते लाभार्थी आणि पुन्हा जर नव्याने सुरू झालं तर आम्हाला मार्च-एप्रिलमध्येच पुन्हा ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे। याचा राज्यकर्त्यांनी फेरविचार करणं गरजेचं आहे। घोड धरणातून साखळाई उपसा सिंचन योजना सुरू होत आहे, याबाबत आपलं काय मत? गेली 1 ते 1.5 वर्षापासून श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकरी या साकळाई उपसा सिंचन जल योजनेच्या विरोधात आंदोलन करत आहे। परंतु सरकारने विसापूर या ठिकाणी नियोजित असणारी जी योजना आहे ही त्या ठिकाणावर न करता शिरूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा प्रकल्प आहे। म्हणून सरकारला विनंती आहे की हा प्रकल्प रद्द करून मूळ लाभार्थी जे शेतकरी आहेत यांना न्याय द्यावा, अन्यथा कुठल्याही टोकाला जाऊन हे शेतकरी या प्रकल्पाला विरोध करतील। म्हणून विनंती आहे की हा जो प्रकल्प आहे मूळ ठिकाणी त्या ठिकाणी हलवण्यात यावा आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांची शेती वाचवावी हीच विनंती राहील। शिरूर तालुक्यातील घोड धरणातूनच या साखळाई जल सिंचन योजनेचा घाट का? मुळामध्ये असा विषय आहे, अहिल्यानगर येथील एक माजी खासदार आहेत
त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही हा प्रोजेक्ट करताय तर मुळात जे लाभार्थी शेतकरी आहे यांच्यावरती पण हा मुळावर उठणारा हा प्रकल्प आहे. म्हणून त्यांना देखील विनंती राहील की आपण शेतकऱ्यांसाठी काम करत असताल तर त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा पोटावर पाय न देता आपण हा वेगळ्या ठिकाणी प्रकल्प करावा ही विनंती राहील.